अभिनंदन सर. आणि आज यथार्थने जे काय मार्क्स मिळवलेले आहेत त्यामुळे यथार्थपेक्षा यथार्थच्या पेरेंट्सला आणि यथार्थच्या कोचिंगला सगळ्यात जास्त अभिमान आहे यथार्थचा. तर याविषयी थोडक्यात तुमचं म्हणणं काय ते सांगितलं तर बरं होईल. सर्वप्रथम तर मोशनचे अभिनंदन करतो की स्टाफ वगैरे अतिशय व्यवस्थित आहे, शिकवणं व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर मुलगा क्लासला आला का नाही आला तर कॉल करणे हा एक चांगला विषय वाटलेला आहे याच्यामध्ये. आणि यथार्थने तर परिश्रम घेतलेलेच आहेत, परंतु त्यापेक्षा जास्त मोशन स्टाफने जास्त परिश्रम घेतलेले आहे असं मला वाटतं. आणि मोशनच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. नो डाऊट कुठल्याही कार्य करण्यामागे गुरुचा हा हात असतो, पण शिष्यही तितकंच महत्त्व ठेवतो. जर शिष्य एकनिष्ठेने पूर्ण तन्मयतेने आपलं सगळं काही देणार नाही तर रिझल्ट्स येणे अशक्य असतात. त्यामुळे टाळी ही एका हाताने वाजत नाही. त्यामुळे मी यथार्थचंही अभिनंदन करतो की त्यानेही छान अभ्यास केला, त्याला जे सांगितलं गेलं ते त्याने व्यवस्थित वेळेवरती सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, म्हणून आज आपल्याला हे वाटतंय आणि आज आपल्याला हे दिसतंय. आता आपण यथार्थशी बोलूया थोडंसं. यथार्थ, तुला काय वाटतं? सर ॲक्च्युली खरंच खूप सपोर्ट मिळालेला आहे मोशन टीमकडून, फॅकल्टीजकडून. डाऊट एकदम वेळेवर क्लिअर व्हायचे. किती पण गर्दी असली तरी डाऊट क्लिअर केल्याशिवाय मी जायचा नाही, आणि सर पण मला जाऊ नाही द्यायचे. तर डाऊट क्लिअरन्स तर जसं आहेच, DPPs वगैरे भेटायच्या, वेळेवर भेटायच्या, मी त्यांना सॉल्व करायचो डाऊट्स वगैरे. अजून जे फॅकल्टीज आहे ते मला एक्स्ट्रा वर्क पण द्यायचे DPPs वगैरे झाल्यावर. तर हा खूप मोठा म्हणजे हात आहे मोशन टीमचा. थँक्यू. हा गायत्री, आता तुझ्याकडे वळूया. सर्वप्रथम तर तुझं अभिनंदन, इतका चांगला स्कोअर केलास. तुला काय वाटतं, तुला या 2 वर्षात तुला कशी मदत झाली की तुला हा रँक मिळवता आला? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे इथे जे फॅकल्टीज आहे, स्टाफ आहे, ते खूप सपोर्टिव्ह आहे. प्लस जे फॅकल्टी ते गाईड खूप मस्त करायचे. म्हणजे की ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम असो, आपल्या स्टडीला रिलेटेड असो, की आपल्याला काही गोष्टीशी डिस्ट्रॅक्शन होतं आहे, की काहीही असो, इथले मॅनेजमेंट असो या टीचर्स असो, ते खूप नीट गायडन्स करायचे आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करून द्यायचे. प्लस इथे म्हणजे टाईम टू टाईम DPP, त्याच्यानंतर टीचर्स स्टाफ असं आहे की ते टाईम टू टाईम आपल्याला विचारायचे पण की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले का की काय. आणि ते जबरदस्ती वाटत तर करून पण घ्यायचे आपल्याकडून बसून आमच्याकडून. आणि त्याच्यानंतर म्हणजे स्टाफ तर खूपच छान आहे. आणि त्याच्यानंतर आली डाऊटची गोष्ट, तर फॅकल्टी पूर्ण डाऊट क्लिअर करतात. त्याच्यानंतर ते आपल्यासाठी 6-6 बसतात इन्स्टिट्यूटमध्ये, की त्यांना होऊन पण गेलं असेल त्यांचं ऑफिस टाईम, स्टील ते आपल्यासाठी डाऊटला बसतात की नाही स्टुडंट थांबले तर आपण डाऊट पहिले क्लिअर करू मग जाऊ घरी. त्याच्यामुळे त्यांचाही खूप मोठा रोल आहे. प्लस मॅनेजमेंट सपोर्टिव्ह आहे. मॅनेजमेंटने हर एक प्रॉब्लेम इन्स्टिट्यूटला घेऊन या काही घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत मॅनेजमेंटने. थँक्यू. थँक्यू सर. ओके. अच्छा मॅडम, तुम्हाला काय वाटतं की गायत्रीने हे जे यश मिळवलं, यात तिची दिनचर्या कशी असायची, त्यात कोणाकोणाची कशी कशी मदत झाली, आणि ॲज अ पेरेंट्स म्हणून आज तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम तर मोशन टीमचं अभिनंदन. आणि एक सांगायचं म्हटलं म्हणजे गायत्री पण खूप हुशार आहे आणि तिच्या हुशारीला जोड तुमच्या टीमने दिलेली आहे. हो, या यशामागचं खरं श्रेय तुम्हाला जातं. गायत्री तर करणारच होती, पण तिच्याकडून करवून घेणारे तुम्ही होते. आम्ही थोडंफार लक्ष दिलं, जास्त लक्ष आमच्याकडे नव्हतं. आम्ही दोघं सण सर्व्हिसला होतो, त्याच्यामुळे तिच्याकडे पुरेपूर लक्ष देऊ शकत नव्हतो. पण तिला जे प्रॉब्लेम्स आले ते तुमच्या टीमने वेळोवेळी सॉल्व्ह केले. ती घरी येऊन मला सांगत होती कोणी कसा सपोर्ट केला, माझा प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह केला, आज मला डाऊट क्लिअर करायला जायचंय मम्मी, सर माझ्यासाठी एक्स्ट्रा थांबणार आहेत.
त्याच्यामुळे ते ऐकून खूप बरं वाटलं. आधी तर म्हणजे कन्फ्यूज होतं, आपण मोशनला ॲडमिशन घेतो, एक्सपिरियन्स नव्हता इथला, फर्स्ट टाइम आलेलो होतो मोशनमध्ये, की कसं असेल. पण जशी जशी वेळ गेली तसं तसं मोशनचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप छान मिळाला. आम्हाला इतरांनी विचारलं तुमची मुलगी कुठे आहे, आम्ही खूप अभिमानाने सांगितलं की ती मोशनला आहे. कारण तिला तिथे जे वातावरण हवं ते पुरेपूर मिळून राहिले, जे आम्ही घरी करू नाही शकत ते तिला तिथे करून घेत आहेत. आणि आजचं तिचं जे सक्सेस आहे त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. नाही मॅडम, याच्यात असं नाही की फक्त कोचिंगचा रोल असतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल हा विद्यार्थ्याचा असतो. त्याच्या मागे त्याचं जे पाठबळ असतं ते त्याच्या आई वडिलांचं असतं. आणि जोपर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थ्याच्या मागे त्याच्या आई वडिलांचं पाठबळ पूर्ण रीतीने उभं राहत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचे रिझल्ट येत नाही, विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट होत नाही. बाकी हे सगळे सपोर्टिव्ह फॅक्टर्स असतात. हा, सपोर्टिव्ह फॅक्टर किती चांगलं काम करू शकतो तर त्या बाबतीत आम्ही नक्कीच स्वतःला सिद्ध केलेलं आहे. एक सपोर्टिव्ह फॅक्टर, एक चांगला गाईड म्हणून आम्ही आज जळगावमध्ये उभे राहिलेलो आहे. तर सगळ्यांचे परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोशनकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.